मनोगत मला व्यक्त करायचं आहे. पडाळी आणि आसपासच्या परिसरातील सर्व गावातून सरंडी असेल, वायफळ असेल, औंढी असेल, लोगाव असेल, अंतराळ असेल, सर्वच गावातून लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. या सर्वांना नमस्कार करतो. काय घडलं, कशामुळे घडलं, तुम्ही पाहताय भरपूर दिवस. तो टीव्ही चालू केला तर निवडणूक आहेत हे लक्षात येते. पण निवडणुका भारतात आणि कुठेच नाहीत, फक्त सांगलीत एकच इलेक्शन लागले आहे असं रोज टीव्हीवर दिसतं. संजय राऊत साहेब शिवसेनेसाठी लढतायत, रोज सकाळी टीव्हीवर येत आहेत आणि सांगलीबद्दलच बोलतात. कालचं मी त्यांचं भाषण बघितलं, ते शिर्डीला गेले होते. शिर्डीला दाजी त्यांचा उमेदवार आहे. सर, शिर्डीला सुद्धा शिवसेनेचा उमेदवार उभा केला आहे. शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं, बाहेर आले. पत्रकारांना शिर्डीच्या उमेदवारावर बोलायचं सोडून त्यांनी सांगलीच्या उमेदवाराची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी केली. काय एवढं सांगलीवर एकदमच ह्या राज्याच्या लोकांना प्रेम आलं हे मला कळलं नाही. शांतपणे निवडणूक झाली असती, लोकांना कदाचित आम्हाला आमचा मुद्दा पटवून सांगता येत नसता. 25 वर्ष मी लढतोय, मला वाटते माझा अन्याय होतो. पण आज टीव्हीच्या माध्यमातून आता तुम्हाला वाटू लागले माझा अन्याय होतो. 2005 ला माझे वडील वारले, त्यावेळेला मला वाटलं मला लोकसभेचं तिकीट मिळालं पाहिजे. माझ्या वडिलांच्या मागे मी काम करतो. तुमच्या तालुक्यात मी वारंवार येत होतो. तुमच्या तालुक्यात तुमच्या कारखान्याच्या निवडणुकी, पंचायत समिती निवडणूक, जिल्हा परिषद, प्रत्येक मार्केट कमिटी इलेक्शन, सगळ्या निवडणुकी तुमच्या सगळ्यांच्या सहवासात होतो. आता काय तर तरुण पिढी आली आहे, त्यांना ती खूप लहान होती त्यावेळेस सुद्धा. काय मुलांना आता आमच्या भारत सावंतांचा मुलगा, नंदिनी सावंतांचा मुलगा या ठिकाणी उभा, त्याला कडेवर सुद्धा आम्ही घेतलं होतं. आता तुम्ही युवक युवक म्हणताय, पण आता मलाच वाटायला लय वय वाढलं. एवढी बघितलेली मुलं आता माझ्यावर फुटबॉल उंच झाले. तर तेव्हापासून मला वाटते मला मिळालं पाहिजे होतं. ते काय त्यावेळी विरोध झाला. चला आमच्या घरातच दिलं म्हणून आम्ही पण शांत बसलो. 19 साली सगळ्यांनी सांगितलं विशाल उभा राहा, ते तिकीटच गेलं. पुन्हा पक्ष म्हणलं, त्या पक्षात उभारलो. लोकांना आवडलं नाही. अचानक निवडणूक झालं. तुमच्याही तालुक्यातनं जरा लोक नाराज होती, जरा जातीवाद झाला. 2 समाजामध्ये संघर्ष दिसला. मी बाजूला राहिलो तरी 2 नंबरवर आपण मतं घेतली. आपलं कौतुक आहे. ह्यावेळी आपण रान उठवलं, चांगलं वातावरण तयार केलं. परत निवडणूक आली, म्हटले आता शिवसेनेला जागा द्यायची, कारण पहिलवान उभारणार आहे. पहिलवान 7 दिवस झाले तुमच्या पक्षात आले, तुम्हाला एवढं प्रेम का? अहो, ते भाजपमध्ये जाता जाता, वंचितमध्ये जाता जाता सोडून आमच्याकडे आलेत म्हणून त्यांना द्यायचं. हे नवीनच निष्ठा बघितली. दुसरीकडे चाललाय म्हणून तिकीट द्या. 90 वर्ष आमचं घर राबते. 90 वर्ष आम्हाला दुसऱ्या कुठल्या पक्षात जाण्यासारखं वाटलं नाही, स्वप्नातही आलेलं नाही. सत्ता गेली, त्रास आम्हाला होतो. आमच्या संस्था अडचणीत जातात, आमच्या सगळ्या संस्था बंद. आमचं काय कर्तृत्व असेल नसेल, पण हे मात्र मान्यच केलं पाहिजे की सत्ता भाजपची आली तर पहिला टार्गेट, पहिला वार हा वसंतदादांच्या कुटुंबावर होतो. पहिलाच. आमच्या घरच्यांवर केसेस टाकले, आमच्या घरच्यांना अटक झाली. ईडी आमच्या घरच्यांना अटक करून आत ठेवते. सगळा त्रास आम्ही सहन करतो, पण आमच्या मनात कधी येत नाही हो पक्ष सोडून जायचं. जन्मापासून दुसरं काय ऐकलेलं नाही. काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. पण माझे खरं तर माझ्या पक्षाशी मला राहू देऊ, मी थांबलोच की. आमच्या घरात अन्याय ह्याच्यापूर्वी झाला नाही असं नाही, आम्ही थांबलो. 96 साली सुद्धा प्रकाश बापूंना तिकीट दिलं नाही. त्यावेळी आमचा आणि आमच्या घरात मदन भाऊंचे मोठे वाद होते. नुकतीच 95 ला एकाविरुद्ध निवडणूक लागली होती. 96 ला आम्हाला म्हटले, त्यावेळी शरद पवार साहेब ते नेतृत्व करायचे राज्याचं, ते म्हटले नाही प्रकाश बापू तुम्हाला तिकीट देणार. वरती नरसिंहराव म्हटले अहो एकदमच दादा घराला सोडून चालणार नाही, त्यांना तिकीट कट करायचं तर त्यांनाच विचारा घरात कुणाला देऊ दे. आम्हीच म्हटलो वाद मिटेल, मदन भाऊंना द्या जावा, पण घरात वाद मिटवा.
आम्ही 96 ला थांबलो, 98 ला थांबलो, 99च्या मग आम्ही म्हटलो विधानसभेची तयारी करूया, लढूया. माधुराव सिंधिया भारतात आले, महाराष्ट्रात आले. माधुराव सिंधिया म्हटले, अहो ते मदन भाऊ गेले राष्ट्रवादीत, काँग्रेस संपेल, तुम्ही उभारलं पाहिजे. प्रकाश भाऊ म्हटले, अहो काल म्हणून तुम्ही थांबलं पाहिजे, आता म्हणताय उभारलं पाहिजे. नाही, पक्षाला आज तुमची गरज, आता तुम्ही उभारलं पाहिजे. 99 परत आम्ही उभारलो. तुमच्या तालुक्यातनं सुद्धा प्रचंड मताधिक्य मिळालं आणि 99 ला आपण निवडून आलो. खालती तुमच्या शेजारच्या गाव शिवाजीराव सरमटेकर साहेब आमदार झाले. जेव्हा जेव्हा पक्षाला गरज आहे तेव्हा तेव्हा लढलो. जेव्हा जेव्हा पक्ष थांब म्हणते तेव्हा तेव्हा मी थांबतो, कारण आम्हाला एवढं समाधान आहे, आम्ही जरी थांबलो तरी पक्षाचा कोणतरी खासदार होणार आहे, कोणतरी आमदार होणार आहे, त्याच्या मागे आपण राहिलं पाहिजे म्हणून आम्ही थांबतो. या वेळेला तिकीट मिळालं नसतं तर विशाल पाटील सगळ्यात पुढे काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारासाठी पळला असता, किस्सा मोकळा करून पळला असता. दुःख मला लोकसभेची उमेदवारी मिळत नाही हे नाही. दुःख हे आहे की सगळ्यांना एकत्रित केलं. विश्वजित कदम, विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, आम्ही सगळे एकत्र आलो. तालुक्यातली सगळी मंडळी एकत्र केली, मोड बांधली आणि आम्हाला कुणालाच नाही, पक्षालाच तिकीट मिळत नाहीये. सगळ्या ताकदवर पक्षाला उमेदवारच देऊ देत नाहीये. कसली सेटलमेंट चालली आहे. आता बसल्या बसल्या मोबाईलवर बघितली काय बातमी चालली आहे. आजची बातमी, इंदोरला लोकसभेची जागा बिनविरोध होणार. सुरतची झाली 3 दिवसापूर्वी, आज इंदोरची सुद्धा झाली. ज्याला तिकीट दिलं सरपंच पवार साहेब, त्यांनी माघारी घेतली. ह्या लोकसभा मतदारसंघाचा तोच डाव होता. हा पैलवान उभा केला, हा लढवण्यासाठी नाही, हा माघारी घेण्यासाठी उभा केला होता. भांडून तिकीट घ्यायचं. माझ्या मागे एवढी यंत्रणा लावलेली, काय पण करा पण विशाल पाटलाचा अर्ज मागे घ्या. जेव्हा जेव्हा जनतेने थांबा म्हटलं मी थांबलोय. 25 वर्ष जनतेने थांबा म्हटलं थांबलोय. आता तीच जनता जर म्हणत असतील थांबायचं नाही लढायचं, तर मी कुणाचं ऐकणार. आजपर्यंत लोकांचं ऐकलंय, पुढे लोकांचंच ऐकणार म्हणून लढलो. पण लढलो नसतो, माघार घेतली असती तर सगळ्या उमेदवारांनी माघार घेऊन ही निवडणूक बिनविरोध झाली असती. हे मी ओळखलं, माझ्या आधी तुम्ही ओळखलं. ही निवडणूक एकतर्फी चालली तर कधी डाव चाललाय. हा डाव कुणाला तरी वाचवण्यासाठी चाललाय हे तुम्ही ओळखलं. प्रत्येक वेळेला तुमच्याकडे येऊन भूल थापा देऊन, खोटं बोलून ते खासदार मतं घेऊन गेले. कामाच्या बाबतीत शून्य. पन्हाळी ह्या परिसरातली मोठं गाव आहे. 10 वर्षात 1 रुपयाचा निधी या खासदारने या गावाला दिलेला नाही. 150 दिवस लोकसभेत कामकाज चालते. वर्षातनं 150 दिवस, 125-150 दिवस. 10 वर्ष खासदार आहे. 1200 ते 1500 दिवस ह्या 10 वर्षात लोकसभेत कामकाज चाललं. म्हणजे 1200 वेळा लोकसभेत बोलता आलं असतं. 600 गाव आहेत मतदारसंघात, पण रोज उठून एका गावाबद्दल बोलायचं म्हटलं तर 10 वर्षात किमान 2दा पन्हाळीचं नाव लोकसभेत निघालं असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. लोगाव औंढी 2 वेळा निघालं असेल की नाव. सरमडीचं, हातकणंगलेचं 2दा प्रत्येक नाव निघालं असेल. पण जाऊ दे, व्याप जास्त होता, तेवढं करता आलं नाही. जत तालुका हे नाव तर लोकसभेत 2 वेळा 10 वर्ष आला असेल की नाही. बरं जाऊ दे, जत तालुका दुष्काळी आहे, आम्हाला फुकट मतं देते, आम्हाला करायचं नसतं का खासदाराला वाटलं, मग जत तालुक्याचं नाव घेतलं नाही. सांगली जिल्हा तरी त्या लोकसभेत 1500 वेळा बसल्यावर 2दा तरी उठून खासदारांनी नाव घेतलं असेल का. एकदाही खासदार दिल्लीत बोलले नाहीत, कुठल्याही विषयावर बोलले नाहीत. ना दुष्काळावर बोलले, ना म्हैसाळ प्रकल्पावर बोलले, ना तरुणांच्या नोकऱ्यावर बोलले, ना अग्निवीरच्या प्रश्नावर बोलले, ना स्पर्धा परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यावर बोलले. तरुण पिढी वाया चालले त्यांच्यासाठी न बोलले. एकदाही खासदार ह्या जत तालुक्यासाठी किंवा ह्या लोकसभा मतदारसंघासाठी इथल्या लोकांच्या अडचणीसाठी बोलले नाहीत.
मराठा आंदोलन पेटलं होतं, धनगर आंदोलन पेटलं होतं. धनगर समाजाला आरक्षण पाहिजे, एसटी मधनं आरक्षण पाहिजे, बोलले नाही. मराठ्यांना आरक्षण पाहिजे, मराठ्यांना आरक्षण पाहिजे. मराठीची मुलं आज शिकतात, सगळं करतात, नोकऱ्या मिळत नाहीत, धंदेधड करता येत नाही, शिकता येत नाही, ऍडमिशन मिळत नाही. मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे. हा मुद्दा प्रत्येकाने मांडला. ज्याला इंग्रजी येत नाही, हिंदी येत नाही, त्यांनी मराठीत अप्पू काका मांडला. जाऊ दे, बोला, काय कोणतरी ऐकेल तर जाऊ दे, तिथले लोक ऐकणार नाहीत, सांगलीची लोक तर ऐकतील. मराठीत बोला जावा. त्याच्यावर पण नाही बोलले. ते फक्त सांगली झाले, जमिनी उडकल्या, प्रॉपर्ट्या केल्या, कारखान्या केले आणि तुम्हाला जत तालुक्यात येऊन प्रत्येक दादाने AIBPतनं हजारो कोटी सँक्शन केलेल्या पैशातनं जी कामं झाली त्याचा नारळ फोडायला मात्र पुढे येऊन उभारले. विलासराव जगताप साहेब 5 वर्ष आमदार होते, त्यांच्या काळात निधी आला, राज्य शासनाच्या मार्फत आला, त्याचा नारळ फोडायला खासदार हजर होते. विक्रमदादा सावंतांनी निधी खेचून खेचून आणला, या ठिकाणी कामं पाण्याची केली, त्याचा नारळ फोडायला शासनाचा नियमच निघाला. खासदारांना पण बोलवलं पाहिजे. खासदार नारळ फोडायला पुढे आहेच. काही काम करायचं नाही, पण प्रत्येक गोष्टीचा लाभ स्वतः घ्यायचा प्रयत्न करायचे हे खासदार. जनतेचं करायचं काय, या तरुण पिढीचं करायचं काय. तर स्पर्धा परीक्षेला वर्षभर अभ्यास करून स्पर्धा परीक्षा रद्द होतात, त्यात घोटाळे होतात, आरक्षण मिळत नाही, पोरांना कामाला काम मिळत नाही, उद्योग धंदे आणले नाही, ना जतला उद्योग आणला, ना सांगलीत उद्योग आणला. काय केलं 10 वर्षात? जतच्या भिन्नाच्या तलावात 2013ला पाणी होता, 24 11 वर्ष तुम्हाला तिथून इथून धड पाणी बरोबर आणता आलं नाही. ते बी अजून पाण्याचं राजकारण करता. पाणी अडवायचं, पुन्हा स्वतः फोन करायचा, 4 गाड्या घेऊन या. जातोय शेतकरी 4 गाड्या घेऊन गोळा करून 5-50 लोक जात आहेत. खासदार साहेब पाणी सोडा. खासदार म्हणतात सोडतो, पण माझ्या बरोबर राहिलं पाहिजे, मला मदत केली पाहिजे. शेतकरी म्हणतो आता काय अडला नारायण गाढवाच्या पायदारी, काय करतो सांग. त्यामुळे शेतकरी म्हणतो हो साहेब, हो साहेब, हो साहेब म्हटला, हे अधिकाऱ्याला फोन केला, पाणी सोड. ते तिथून गाडी घेऊन गावात येऊस तो पण पाणी सुटलं बी आणि बंद बी झालं. तोवर पुढच्या गावचं राजकारण चालू. गावात आले तर लोक चपलानेच हाणणार असतात की पाणी सोडते. गावात यायच्या आधी फोन करते, 15 मिनिटं का असं ना पाणी सोडा, मी गावात झटकन जाऊन येतो. मग येणार पाण्याचं काय सोडलं घे बघा. त्याचं भाषण संपोस्तोवर बी राहत नाही पाणी. किती राजकारण केलं पाण्याचं, किती त्रास दिला जनतेला. आणि एवढा त्रास देऊन निवडणुकीला परत तुम्ही उभारत असताना तुमचा प्रयत्न की आपल्या विरोधात चांगला उमेदवारच नसा. मी एक स्वप्न बघितले सांगली जिल्ह्यासाठी, मी एक स्वप्न बघितले आपल्या जत तालुक्यासाठी. मी पाहिलंय की मिरज तालुक्यात पाणी आलं, नदीकाठचा आमचा जन्म आहे, नदीकाठ जन्म झाल्यामुळे ऊसाची शेती कशी पिकू शकतो, किती उत्पन्न मिळते, घरं आमची सगळ्यांची स्लॅबची कशी उभी राहिली, वसंतदादांमुळे उभे राहिले. नदीचं पाणी उचललं वसंतदादांनी 60 वर्षापूर्वी उचललं, 60, 65, 70 वर्षापूर्वी पाणी उचललं, नदीचं शेती केली. आमच्याकडे काय पिकत नव्हतं, विहिरीला पाणी असते नसते, तंबाखू करायची लोक. आता ऊस पिकवा लागली, मोठी झाली, 4 पैसे आले, पोरं शिकवली, परदेशात पोरं गेली. आमच्या भागातले हजारो मुलं आज परदेशात नोकऱ्या करतात, कुटुंब तिथं जाऊन सेटल झाले. दुसरं काय द्यायला लागलं नाही, फक्त पाणी दिलं. मला विश्वास आहे तुमच्या जत तालुक्याला फक्त पाणी दिलं तर तुम्ही जत तालुक्याची लोक आम्हाला बी पश्चिम भागात लोकांना ऐकणार नाही, एवढं तुमच्यात कर्तृत्व आहे. भाजपला तुम्हाला वर आणायचंच नाही. अजून 10 वर्ष तुम्हाला वंचितच ठेवायचं. 1 दिवस पाणी सोडायचं आणि 5 दिवस सत्ता घ्यायची. 1 दिवस पाणी सोडायचं, 5 वर्ष सत्ता भोगायची. आजपर्यंत यशस्वी झाले. आता पाणी देत नाही त्या खासदाराला, त्या आमदाराला पाडायला पाहिजे. ही तुम्ही नेतृत्व केला तर तुम्हाला पुढे पाणी मिळणार. पाण्याचे काम केलं पाहिजे खासदाराने. नाही खासदार पाणी दिलं, 10 वर्ष संधी दिली, आता घरी बस. विशाल पाटलांतर 5 वर्षात पुन्हा निवडून आला, पाणी दिलं तर विशाल पाटला सुद्धा घरी बसे. मीच तुम्हाला सांगणार आहे, घरी बसला. अरे काय निवडून दिले? लढला पाहिजे, झळला पाहिजे.
तुम्ही मला संधी दिली तर तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार होऊन मी तुम्हाला दाखवतो. विचार लोकांना म्हटला पाहिजे, बघा विशाल पाटील असा खासदार पाहिजे, रोज आमच्यात येतो, अडचणी समजतो, लोकांचं ऐकतो. जो माणूस कमरेलाच बंदूक घेऊन फिरतो तो तुमची कशाला ऐकेल? दोन शब्द ऐकल्यावर बंदूकच काढेल, कशाला पुढचा माणूस बोलतोय? मग ज्याला बंदूक लावून फिरावं लागते असल्या माणसाला आपण तरी कशाला सांभाळतो? जत तालुक्यात विलासराव जगताप साहेबांच्या गाडीवर हल्ला झाला, ही कसली वागणूक? हे शोभते का खासदाराला? सुमनताई वहिनी तासगावचे आमदार आहेत. सुमनताई वहिनींनी मार्केट कमिटीचं पॅनल लावलेलं, ते पॅनल त्यांचं निवडून येत होतं, संजय काकाचं पडत होतं, म्हणून मतदानाच्या वेळी दंगा करायचा प्रयत्न केला. आलेल्या मतदारावर दमदाटी करायचा प्रयत्न केला. दमदाटी करत असताना कळलं सुमनताई वहिनी महिला आहे, विधवा आहे, माते समान आहे आपल्या सगळ्यांची. त्या तिथं मतदान बुथवर आल्या की बाबा काय चाललंय कार्यकर्त्यांच्या, माझ्या दमदाटी व्हायला लागले म्हणून आले, तर सगळी गुंड त्या महिलेच्या आमदाराच्या अंगावर पाठवली. सुमन वहिनी धावत धावत गेल्या, शेजारी मंगल कार्यालय होतं, त्या मंगल कार्यालयात घुसल्या. गुंड पोरं महिला आमदाराच्या मागे लावली. कसं तरी करून दोघा तिघांनी घेतलं, वहिनीनं आत त्या देवळाच्या मंगल कार्यालयात बांधलं, बाहेर आणलं, आतनं कडी लावली. धो 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 दगडाचा वर्षाव बाहेर चालू ठेवला. मारायला सुद्धा कमी पडत नाहीत. असला घाणेरड्या प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही 10 वर्ष खासदार केलंय. आम्ही कुठेतरी कमी पडलो, आमचा संपर्क कमी पडला, आम्ही तुमच्याकडे मुद्दे मांडण्यात कमी पडलो. पाणी तुमच्याकडे आणल्यावर आम्ही आणलं, हे नारळ फोडत आम्ही तालुकाभर फिरलो नाही, कदाचित चूक झाली असेल. 4 इंची पाईप लावल्यावर ह्या खासदार ह्या तालुक्यातनं हत्तीवरनं स्वतःची मिरवणूक काढून घेतो, त्यासाठी पण जनतेतनं वर्गणी गोळा करतो. ते पाणी आलंच नाही, वर्गणी एवढं बी पाण्याचा फायदा झाला नाही, पण हत्तीवरनं मिरवणूक काढून घेतलाय दाखवायला. पाणी आणलं, काही केला नाही, फक्त फायदा घेतला. आम्ही कमी पडलो संपर्कात, आमच्यात बदल घडला पाहिजे. एवढं वसंतदादांना जाऊन 35 वर्ष झाली, तरी 35 वर्षानंतर सुद्धा तुम्ही अजून वसंतदादाच्या नातवाला संधी दिली पाहिजे असं म्हणता, हे बघून मन भरावून आलं. आम्हाला आता खरंच राहावं लागणार, आम्हाला घरी बसून चालणार नाही. काय निकाल लागायचं लागू दे, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला खासदार निवडून द्याल न द्याल, तुमच्या मनातला खासदार तुम्ही मला आधीच केलेला आहे. त्यामुळे मी तुमच्या मनातला खासदार म्हणून ह्याच्या पुढचं आयुष्यभर तुमच्यासाठी लढणार, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ही निवडणूक महत्वाची आहे, हा देश वाचवण्यासाठी महत्वाची आहे, हे संविधान वाचवण्यासाठी महत्वाची आहे. एका समाजासाठी नाही, फक्त बौद्ध समाजाला फायदा नाही संविधानातनं, प्रत्येक समाजाला ह्या संविधानाने फायदा दिलाय. मी आज ह्या ठिकाणी भाषण करू शकतो, हे मला संविधानाने दिलं. मी पाहिजे ते जाऊन राहू शकतो, पाहिजे ते खाऊ शकतो, ज्या पाहिजे त्या देवाला नमस्कार करू शकतो. हा मला स्वातंत्र्य दिले, हे मला काँग्रेस पक्षाने दिले. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर साहेबांनी संविधान बनवून दिले. ते संविधान संपवण्यासाठी ह्यांना 400 पार करायचे. आणि म्हणून ह्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव जो करू शकेल त्याच्या मागे राहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला की विशाल पाटलाला इथून निवडून आणणार. विशाल, तुझ्यामुळे माझ्यामुळे तू मागचे पडलायस, आज आमच्यामुळे तू निवडून आणणार. ही जबाबदारी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. मी त्या लोकसभेत जाऊन मराठा आरक्षणावर एवढं गाजवणार, विचार करा. फक्त अजून उमेदवारी मिळणार, तो रोज टीव्हीवर सांगलीच दिसते. अजून आलो नाही निवडून. खासदार झालो तर 543 खासदार आहेत का, एकटाच विशाल पाटील देशातनं निवडून गेला, एवढं टीव्हीवर तुम्हाला दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. लिफाफा चिन्ह मिळालाय, तो बी अडचणीतनं मिळाला. काय द्याल ते द्याल म्हटलो. नाव माझं मुद्दा म्हणून खाली टाकण्यासाठी अपक्षांचे अर्ज भरले. खाली 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 टाकत 17 नंबरला गेलं. मी म्हटलो आता कधी लोक माझं नाव ओळखणार. षडयंत्र झालं म्हटलो. काय व्हायचं, योगायोगाने एका मशीनवर 16च नाव बसतात. त्या 16 नाव ह्या मशीनवर बसले, माझं 17 दुसऱ्या मशीनवर पाहिला गेलं. चोरांचा प्रयत्न चालला ह्या पोराला खाली टाकायचा. देव म्हणतोय तुला मी वर नेतो, वर जाऊन बसवतो.
आज नियती आपल्या बाजूने आहे, देव आपल्या बाजूने आहे, जनता आपल्या बाजूने आहे. या वेळेला आपला कोण पाडू शकत नाही. या वेळेला फिक्स खासदार आपण होणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या जोरावर होणार आहे. लिफाफा घरी घरी पाठवा. या लिफाफ्यातनं संदेश पाठवा की दिल्लीवालो, सांगलीचा खासदार दिल्ली ठरवणार नाही, सांगलीचा खासदार मुंबई ठरवणार नाही, सांगलीचा खासदार हे सांगलीची जनता ठरवणार, जगची जनता ठरवणार, पनवेलची जनता ठरवणार. हे सांगून देऊन एक संदेश पाठवा. मला तुमचं सेवा करण्याची संधी द्या असं विनंती करून मी या ठिकाणी आपलं जागेतो. नमस्कार. धन्यवाद. आमच्या कष्टाळू आणि कष्टाळू तरुणांना एक सत्य परिस्थितीवर मार्गदर्शन केलं.